मुंबईमधल्या केईएम हॉस्पिटलमध्ये निवासी डॉक्टरांच्या संपामुळे वरिष्ठ डॉक्टरांकडे ओपीडी चालवण्याची जबाबदारी आलेली आहे। त्यामुळे रुग्णांचे जास्त हाल झाले नाही। मार्डनं ओपीडी आणि नियोजित शस्त्रक्रिया बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असला तरीही रुग्णालयातील ओपीडी सेवा सुरू ठेवण्यासाठी प्रशासनाकडून पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली आहे। दरम्यान थेट केईएम हॉस्पिटलमध्ये याचा आढावा घेत आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांनी पाहूयात। होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथी प्रॅक्टिससाठी परवानगी दिल्याने आता मार्डने या संदर्भात आंदोलन पुकारलेलं आहे। त्याला या भूमिकेला परवानगी दिल्याने मार्डचा विरोध आहे आणि त्यामुळे आजचा आंदोलनाचा दुसरा दिवस आहे। आंदोलनात त्यांनी ओपीडी असतील, नियमित शस्त्रक्रिया असतील त्या बंद ठेवण्याची भूमिका घेतलेली आहे। मात्र असं असलं तरी तसा परिणाम हा सध्या कोणत्याही रुग्णालयावर दिसत नाही आहे। कारण मी सध्या केएम रुग्णालयात आणि केएम रुग्णालयातील ओपीडी आहेत त्या चालू आहेत आणि या ओपीडीजवर या ठिकाणी बघितलं तर सिनियर डॉक्टर्स आहेत त्यांना ओपीडीवर बसवण्यात आलेले आहे जेणेकरून रुग्णांची गैरसोय होऊ नये। आजचा हा दुसरा दिवस जरी असला तरी तितकासा प्रभाव या मार्डच्या डॉक्टरांचा आंदोलनाचा सध्या दिसत नाही आहे। त्यामुळे आज पत्रकार परिषद देखील आहे। 11 वाजता त्यांची भूमिका आहे। मार्डचे जे डॉक्टर्स आहेत त्यांची 11 वाजता पत्रकार परिषद असेल आणि त्यावेळी त्यांची ती भूमिका आहे ते सांगतील। परंतु ज्या पद्धतीने त्यांनी आंदोलन छेडलेलं आहे किंवा आंदोलन पुकारलेलं आहे तसा प्रतिसाद किंवा त्यांचा प्रभाव सध्या तरी कोणत्याही रुग्णालयावर दिसत नाही आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन कराडसह गिरीश कांबळे, साम टीव्ही न्यूज, मुंबई। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।